नमस्कार. पुन्हा एकदा प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. अध्यापन व अध्ययन यात जवळचा संबंध आहे. जर शिक्षकाचे अध्यापन प्रभावी झाले तरच विद्यार्थ्याचे अध्ययन सुकर होते. या विचारातून अध्यापनातून येणारे अनुभव व त्यावरील संशोधने यातून अध्यापनाची सूत्रे विकसित झालेली आहेत. ह्या व्हिडिओतून आपण अध्यापनाच्या सूत्रांचा अर्थ, स्वरूप व विविध सूत्रे यासंबंधी माहिती घेणार आहोत. तरी अध्यापनाच्या सूत्रांविषयी संपूर्ण माहिती होण्यासाठी आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओतील माहिती आपणास उपयुक्त वाटली तर जरूर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासारख्या ज्यांना ही माहिती उपयुक्त असेल त्यांना शेअर करा व अजून या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी जरूर सबस्क्राईब करा. अध्यापनाची सूत्रे हे अध्यापनाच्या अनुभवातून शोधून काढलेली विश्वसनीय अशी वैश्विक तथ्ये आहेत. त्यामुळे त्यांना वैश्विक महत्त्व आहे व ही जगभरात स्वीकारली गेली आहेत. अध्यापनाची सूत्रे म्हणजे छोट्या छोट्या विधानांचा एक समूह आहे. अध्यापनाची सूत्रे ही अध्यापन करीत असताना वापरायची अध्यापनाची तंत्रे आहेत. अध्यापनाची सूत्रे ही विद्यार्थ्याला अध्ययनाची प्रेरणा देतात. त्याचप्रमाणे अध्यापन प्रक्रिया परिणामकारक व अर्थपूर्ण करतात. या अध्यापन सूत्रांना मानसशास्त्रीय सिद्धांताचा भक्कम असा आधार लाभलेला आहे. अध्यापन विषयातील आकलनास कठीण असणाऱ्या संकल्पना सोप्या करणे, विद्यार्थ्याची विषयातील अभिरुची वाढविणे, कमीत कमी वेळात अध्यापन उद्दिष्ट साध्य करणे इत्यादी बाबी अध्यापन सूत्रांच्या साहाय्याने साध्य करून अध्यापन प्रभावी करता येतं. अशी अध्यापनाच्या सूत्रांची माहिती आपण पुढील भागातून घेणार आहोत. ज्ञाताकडून अज्ञाताकडे. विद्यार्थ्याने शाळेत येण्यापूर्वी अनेक प्रकारचे अनुभव घेतलेले असतात. तसेच शाळेत शिकत असतानाही तो विविध प्रकारचे अनुभव घेत असतो. हेच विद्यार्थ्याचे पूर्वानुभव किंवा पूर्वज्ञान. विद्यार्थ्यांच्या या ज्ञात ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर नवीन भागाचे ज्ञान दिल्यास त्याला ते अपरिचित वाटत नाही. नवीन गोष्टी शिकत असताना त्यांचा संबंध विद्यार्थ्याला माहीत असलेल्या बाबींशी जोडला तर त्या गोष्टींचे आकलन त्याला चांगल्या पद्धतीने होईल. एकदमच अपरिचित असणाऱ्या बाबींच्या अध्यापनामुळे विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ निर्माण होतो. अध्यापनात त्यांना अभिरुची वाटत नाही व परिणामी अवधान टिकत नाही. म्हणून नवीन ज्ञान देताना विद्यार्थ्याची मानसिक तयारी करण्यासाठी ज्ञाताकडून अज्ञाताकडे या अध्यापन सूत्राचा वापर महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ गणितामध्ये वर्तुळ या घटकाचे अध्यापन करताना प्रारंभी विद्यार्थ्यांना दैनंदिन अनुभवातील वर्तुळाकार वस्तूंची माहिती द्यावी, जसे मोटारीचे चाक, बांगडी इत्यादी. मूर्ताकडून अमूर्ताकडे. पंच ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने ज्या बाबीचे ज्ञान मिळते ते मूर्त स्वरूपाचे ज्ञान होय व ज्या बाबींच्या अनुपस्थितीत त्याच्या वर्णनावरून त्यासंबंधी विचार करावा लागतो ते अमूर्त स्वरूपाचे ज्ञान होय. अमूर्त कल्पना ह्या बुद्धीच्या उच्च पातळीवर ग्रहण केल्या जातात. अमूर्त विचार करणे कठीण असते. त्यामुळे अध्यापनात सुरुवातीलाच अमूर्त बाबींकडे न जाता मूर्त बाबींकडून हळूहळू अमूर्त बाबींकडे जाणे योग्य ठरते. अध्यापन करताना नुसते शाब्दिक वर्णन न करता प्रत्यक्ष वस्तू दाखवून अध्यापन करावे. जर
वस्तू दाखविणे शक्य नसेल तर त्या संबंधित चित्र, प्रतिकृती इत्यादीचा वापर करावा. विशिष्टाकडून सामान्याकडे. विशेष अनुभवातून नियमाकडे जाणे म्हणजेच विशेषाकडून सामान्याकडे जाणे होय. घटना, वस्तू किंवा अनुभव इत्यादी हे विशेष होय, तर तत्वे, नियम, सूत्रे इत्यादी हे सामान्य होय. विद्यार्थ्यांना एखादा सामान्य नियम किंवा तत्व समजावून देण्यापूर्वी तो नियम किंवा तत्व यांच्याशी संबंधित वस्तू, घटना किंवा दैनंदिन व्यवहारातील अनुभव, दाखले, उदाहरणे द्यावीत. अशा प्रकारे दिलेले अनुभव, दाखले, उदाहरणे विद्यार्थ्याला आपलीशी वाटतात व त्यामुळे जो नियम किंवा तत्व विद्यार्थ्यांना अध्यापन करावयाचे आहे त्याचे चांगले आकलन त्यांना होते. यातून विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेचा विकास होतो. शिकण्याच्या या पद्धतीला उद्गामी पद्धती असे म्हणतात. पूर्णाकडून अंशाकडे. एखाद्या वस्तूचा अवबोध होताना प्रथम संपूर्ण वस्तूचा अवबोध होतो व त्यानंतर त्यातील भागाकडे लक्ष जाते. म्हणजे अंशापेक्षा संपूर्णाचा अवबोध अधिक अर्थपूर्णपणे होतो. पूर्णाकडून अंशाकडे हे सूत्र मानसशास्त्रावर आधारलेले आहे. वस्तूचे संपूर्ण दर्शन झाले तरच त्यातील घटकाचे ज्ञान होते. म्हणून कविता शिकविताना प्रथम सर्व कविता वाचून दाखवावी व नंतर एक एक कडवे शिकवावे, किंवा फुलाचे भाग शिकविताना सुरुवातीला फुले दाखवावीत व त्यानंतर त्याचे विविध भाग दाखवावेत. सोप्याकडून कठीणाकडे. कोणत्याही विषयाचे अध्यापन करताना प्रथम सोप्याकडून सुरुवात करून कठीणाकडे जावे. विद्यार्थ्यांना सोप्या बाबी सहज समजतात, त्यामुळे त्यांची प्रगती होऊन उत्साह व आत्मविश्वास वाढतो. एखादा सोप्या बाबीचे आकलन झाल्यानंतर अवघड बाबींचा टप्पा गाठणे त्याला सुलभ जाते. अध्यापनात प्रथम कठीण भाग सुरू केला तर त्या भागाचे आकलन विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे होत नाही व विद्यार्थी निरुत्साही होतो. म्हणून गणितामध्ये सुरुवातीला सोपी उदाहरणे घ्यावीत व नंतर कठीण उदाहरणाकडे जावे. सुगमाकडून संकीर्णाकडे. कोणताही विषय शिकविताना प्रथम साध्या, सोप्या, सुगम भागाकडून सुरुवात करावी व नंतर हळूहळू कठीण, जटिल, क्लिष्ट, गुंतागुंतीच्या भागाकडे जावे. संकीर्ण वस्तू किंवा बाब ही अनेक घटकांनी मिळून बनलेली असते, त्यामुळे ती गुंतागुंतीची व क्लिष्ट असते. परंतु त्यातील घटकाचे ज्ञान झाले की त्या वस्तूचे आकलन सुलभ होते. सुगम सोपे वाटते तर संकीर्ण अवघड वाटते. त्यामुळे सुरुवातीलाच संकीर्ण भाग शिकवण्यासाठी घेतल्यास विद्यार्थ्यांना तो अवघड वाटतो, त्यामुळे त्याला त्यामध्ये रुची वाटत नाही व तो भाग दुर्लक्षिला जातो. म्हणून सुगमाकडून संकीर्णाकडे या अध्यापन सूत्राचा वापर आवश्यक आहे. जर संसदेची रचना व कार्यपद्धती शिकवायची असेल तर सुरुवातीला ग्रामपंचायतीची रचना व कार्यपद्धती यापासून सुरुवात करावी. पृथक्करणाकडून संयोजनाकडे. पृथक्करण म्हणजे तुकडे करणे, सुटे भाग करणे, तर संयोजन म्हणजे तुकडे किंवा सुटे भाग जोडून रचना तयार करणे. पृथक्करण व संयोजन यांचा परस्पराशी घनिष्ठ असा संबंध असतो. पृथक्करणाकडून संयोजन या सूत्रामुळे कोणत्याही वस्तूचे किंवा घटनेचे संपूर्ण स्वरूप समजून घेण्यास मदत होते. पृथक्करणाने वस्तू किंवा घटनेतील बाबी वेगवेगळ्या करता येतात व संयोजनाने
परत त्याची जुळणी करून समग्र वस्तू किंवा घटनेचे स्वरूप समजून घेता येते. एखाद्या समस्येचे निराकरण करीत असताना पृथक्करणामुळे समस्या निराकरण कसे करावे हे समजते, तर सुटलेली समस्या तर्कसंगत पद्धतीने कशी सोडवावी हे संयोजनामुळे समजते. अनुभवातून तर्कशुद्धतेकडे. विद्यार्थ्याला येणाऱ्या अनेक अनुभवातून सर्वसामान्य तत्वांचा बोध घेणे म्हणजे अनुभवातून तर्कशुद्धतेकडे जाणे होय. आपल्याला आलेल्या अनेक अनुभवातून आपल्याला ज्ञान मिळते. या ज्ञानाची कारणमीमांसा आपण केलेली नसते, त्यामुळे ते शास्त्रशुद्ध असेलच असे नाही. परंतु आपण जे अनुभवलेले आहे ते पडताळून पाहून त्याची शास्त्रशुद्धता ठरवली आहे, ते अनुभवजन्य ज्ञान हे तर्कशुद्ध होय. आपण प्राप्त केलेल्या अनुभवाचे विश्लेषण करून त्यामागील कार्यकारण भाव शोधून एक सामान्य निष्कर्ष काढणे हे अनुभवातून तर्कशुद्धतेकडे या तत्वात अपेक्षित असते. विद्यार्थ्याच्या दैनंदिन अनुभवाच्या साहाय्याने तर्कशुद्ध असे अध्यापन करता येते. वरील अध्यापनाची सूत्रे वापरून शिक्षकाला आपले अध्यापन प्रभावी करता येते. या व्हिडिओतून आपण ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे, पूर्णाकडून अंशाकडे, सोप्याकडून कठीणाकडे, सुगमाकडून संकीर्णाकडे, पृथक्करणाकडून संयोजनाकडे व अनुभवातून तर्कशुद्धतेकडे या अध्यापन सूत्रांची माहिती घेतली. या व्हिडिओतून आपणास अध्यापनाची सूत्रे, त्याचा अर्थ, स्वरूप व विविध सूत्रे यासंबंधी उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.